जिल्ह्यातील ग्रामीण भागातल्या एका छोट्याशा सांगावडे गावातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या आराध्या भोईर हिने आपल्या जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर थेट नासापर्यंत झेप घेतलीय। पुणे जिल्हा परिषद आयोजित इस्रो नासा निवड चाचणीत उल्लेखनीय यश मिळवत आराध्याची नासा दौऱ्यासाठी निवड झाली आहे। आराध्याच्या या यशाची कहाणी जितकी अभिमानाची आहे तितकीच ती डोळ्यात पाणी आणणारी सुद्धा आहे। घरची परिस्थिती अत्यंत साधी आहे। आई घरकाम करून संसाराला हातभार लावते, तर वडील सायकल रिपेअरिंगचं काम करतात आणि आपल्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च भागवतात। परिस्थितीने अनेक अडचणी उभ्या केल्या, मात्र आराध्याच्या स्वप्नांना त्या अडचणी कधीच रोखू शकल्या नाहीत। ज्या हातांनी सायकली दुरुस्ती केल्या त्याच हातांनी आपल्या मुलीच्या स्वप्नांना बळ दिलं। ज्या आईनं कुटुंबासाठी घरकाम केलं तिनं आपल्या मुलीच्या स्वप्नांना आकाश दिलं। म्हणूनच सांगावडेच्या मातीतून नासाच्या आकाशापर्यंत पोहोचलेली आराध्याची ही भरारी म्हणजे जणू राखेतून पुन्हा जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्षाची उंच भरारी आहे। हे यश केवळ आराध्याचं नाहीये, तर तिच्या आई वडिलांच्या त्यागाचं यश आहे। तसंच तिच्या शिक्षकांच्या अथक परिश्रमाचं सुद्धा यश आहे आणि हे संपूर्ण सांगावडे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारं यश आहे। पहिलं तर म्हणजे माझं स्वप्न होतं की मला माझ्या मम्मी पप्पांचं नाव खूप मोठं करायचं आहे आणि मी शाळेतून यायची आणि अभ्यासाला बसायची, घरातलं काम करायची आणि ट्युशनला वगैरे जायची आणि मला नेहमी वाटायचं की मी दुसऱ्यांसारखं असं नुसतं अभ्यासावरती लक्ष न देऊन जनरल नॉलेज वगैरे आणि दुसरीकडे पण लक्ष देईन आणि ती संधी माझ्याकडे आली आणि नासाच्या परीक्षा मी दिल्या आणि पहिली परीक्षा मी दिली। दुसऱ्या परीक्षेला माझ्या पालकांचं वगैरे सगळ्यांचं सहकार्य होतं आणि माझ्या पप्पांनी मला मळवलीला नेलं। तिथून पण कम्प्युटरवर परीक्षा देऊन मी पास झाले आणि इंटरव्ह्यूला गेले आणि इंटरव्ह्यूला पहिला नर्वसनेस वाटलं, पण नंतर मी छान इंटरव्ह्यू दिला आणि मला विश्वासच बसत नाही की मी असं काय बोलले की माझी निवड नासात झाली आणि मला खूप चांगलं वाटतंय की माझी एका खेडेगावातून मुलगी थेट अमेरिकेला चालली। मला खूप छान वाटतंय। मेन म्हणजे माझे दोन्ही पालक म्हणजे माझे आई वडील दोघे पण कामाला जातात आणि कोणत्याही मोठ्या कंपनीत न जाऊन ते एकदम साधं काम करतात आणि मला त्यांच्या कष्टाचं चीज करायचं होतं, म्हणून मी माझं हे ध्येय गाठलंय। आमच्या आर्थिक परिस्थिती चांगली नसून माझे दोन्ही आई वडील कामाला जायचे, घरी कोण नसायचं। मी शाळेतून यायचे, काम करायचे आणि अभ्यासाला बसायचे आणि मग नंतर माझी छोटी बहीण तिच्याकडे पण लक्ष द्यायला लागायचं अधूनमधून आणि तरी पण मी वेळ काढून अभ्यास केला, शाळेचा अभ्यास केला आणि नासाच्या परीक्षेचं देखील खूप तयारी केली आणि मी आज इथपर्यंत पोहोचलेले आहे। आणि हे ज्यांनी ऑर्गनाईज केलं ही परीक्षा त्यांचं देखील खूप 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 मी त्यांचा आभार मानते की त्यांनी अशा म्हणजे खेडेगावातल्या मुलांसाठी ज्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची त्यांच्यासाठी ही परीक्षा काढली, चाळणी परीक्षा काढली। धन्यवाद। आराध्याच्या या यशाबद्दल प्रथमतः मी तिच्या सर्व शिक्षकांचं अभिनंदन करतो। मी तर सायकल कंपनीमध्ये जॉबला आहे। तिच्यावर एवढं म्हणजे लक्ष न देता तिने हे यश संपादन केलेलं आहे, त्याबद्दल मी सर्व शाळेतील शिक्षकांचं अभिनंदन करतो आणि तिने इथून पुढे देखील असंच गावचं नाव, आपल्या पालकांचं नाव मोठं करावा हीच मी तिच्याकडून अपेक्षा ठेवतो आणि इथून पुढे ती करीन याचा मला विश्वास वाटतो। आज छोट्याशा खेडेगावातून आज तिचे नासा या ठिकाणी अमेरिका या ठिकाणी निवड झालेली आहे, त्याबद्दल खूप आनंद होत आहे आणि तिने गावचं नाव डायरेक्ट थेट नासा स्पेस सेंटर अमेरिका येथे घेऊन गेल्याबद्दल मी तिचं अभिनंदन करतो। आज माझी मुलगी अमेरिकेला जाणार आहे याचा खूप आनंद झाला आहे। बरं तिला काही मिळता तिने तिच्या म्हणजे स्वतःच्या कष्टावर तिने हे केलेलं आहे। आम्ही दोघांनी सहकार्य काहीच केले नाही। तिने तिचा अभ्यास केला, तिने तिच्या पायावर ती उभी राहिली। इथून पुढे एवढं सहकार्य आहे सगळ्यांना की तिच्या पाठीशी असेच उभे राहा आणि अशीच आम्हाला शेवटपर्यंत साथ दे। माझी मुलगी मी सकाळी 8 वाजता का घर सोडते, ती एकटी असते आणि मी 6 वाजता येते। तिचा ती अभ्यास करते, क्लासला जाते, क्लासवरून घरातलं सुद्धा काम करते आणि अभ्यास पण करते आणि दुसरं सगळं कोणती गोष्ट असं नाही म्हणत नाही। मैत्रिणीला सुद्धा सांभाळून घेते, कुणाला असं उलट बोलत नाही, असं चांगला स्वभाव आहे तिचा आणि अशीच तिने पुढे जावी हीच आमच्या दोघांची अपेक्षा, बाकी काही नाही अपेक्षा। आमच्या गावातील कन्या आराध्या प्रशांत भोईर
हिची या ठिकाणी अमेरिकेला जाण्यासाठी जी निवड झालेली आहे त्याबद्दल प्रथमतः तिचं सर्वात प्रथम मनापासून अभिनंदन करतो. यापूर्वी आमच्या गावाचं नाव दिल्लीपर्यंत गेलेलं आहे. आमच्या गावाला पुरस्कार मिळालेला आहे. पण आज आराध्यानी सांगवड्याचं नाव आज जगाच्या पाठीवर नेलेलं व अमेरिकेसारख्या ठिकाणी नासा या ठिकाणी ती जाणार आहे. याबद्दल मी आमच्या सांगवडे ग्रामस्थांच्या वतीने तिचं खूप खूप अभिनंदन करतो.